Hello student, today we will discuss about some sort example. We will see here some sort example. Previous in this previous we have seen uniform circular motion and magnitude of the centripetal force. In this point we have seen one question, use brain power. Which question? There is a gravitational force between two objects kept on a table. दोन वस्तू टेबलवरती ठेवलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे असं आपण पाहिलेलं होतं, क्वेश्चन पाहिलं होतं. और बिटवीन यू अँड युअर फ्रेंड, किंवा तुम्ही किंवा तुमचा मित्र बेंचवरती बसलेला आहात, टेबलवरती बसलेला आहात. तुमच्या दोघांमध्ये किंवा दोन वस्तूमध्ये काय आहे, एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे. देन फ्रेंड सिटिंग नेक्स्ट टू यू, जर तुमच्यामध्ये जर फोर्स असेल, व्हाय डोंट द टू मूव टुवर्ड्स इच अदर. म्हणजे तुम्ही एकमेकांकडे अटॅच झालेले का दिसत नाहीत, अट्रॅक्ट झालेले, मूव झालेले का दिसत नाहीत, त्या दोन वस्तू एकमेकांकडे अट्रॅक्ट झालेल्या का दिसत नाहीत. तर आपण याचं आन्सर असं सांगितलं होतं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज लेस और वीक देन दी अदर नॅचरल फोर्स. दुसऱ्या कोणत्याही नॅचरल फोर्सपेक्षा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा वीक असतो. म्हणून या ठिकाणी मग कोणता फोर्स आहे या दोघांमध्ये, तर बेंचमध्ये आणि त्या वस्तूंमध्ये किंवा बेंचमध्ये आणि तुमच्यामध्ये जो फोर्स असतो दॅट इज द फ्रिक्शन फोर्स. आणि फ्रिक्शन फोर्स इज अ मोर दॅन दी ग्रॅव्हिटेशनल फोर्स. दॅट्स वाय that two objects or two persons sitting on the table or two objects kept on the table, they do not move to each other because friction force is more than the gravitational force. Now we will see here on that question, we will see one example. First example, Mahindra and Virat are sitting at a distance at 1 meter. काय सांगते? Of a 1 meter of. Mahindra and Virat are sitting at a distance of 1 meter from each other. म्हणजे महिंद्रा आणि विराट हे बसलेले आहेत. किती डिस्टन्सवरती बसलेले आहेत, दोघांमध्ये किती डिस्टन्स आहे, तर 1 मीटरचं डिस्टन्स आहे. एकमेकांचं डिस्टन्स जे आहे ते किती आहे, 1 मीटर आहे. देअर मासेस आर 75 किलोग्रॅम अँड 80 किलोग्रॅम रिस्पेक्टिवली. म्हणजेच महिंद्राचं वेट 75 किलोग्रॅम आहे आणि विराटचं वेट किती आहे, मास 80 किलोग्रॅम आहे. नाव व्हॉट इज द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम. या दोघांमधला ग्रॅव्हिटेशनल फोर्स आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. या दोघांमधला काय फाइंड आउट करायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर या ठिकाणी अगोदर क्वेश्चन समजून घ्यायचं आहे आपल्याला. काय सांगितलं आहे की क्वेश्चन असा आहे, महिंद्रा आणि विराट हे काय झालेले आहेत, बसलेले आहेत, बेंचवरती बसलेले आहेत किंवा कुठेतरी बसलेले आहेत, पण दोघांमध्ये डिस्टन्स किती आहे, 1 मीटर डिस्टन्स आहे. तर आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, मग या ठिकाणी महिंद्राचं वेट जे आहे, मास दिलेलं आहे 75 किलोग्राम दिलेलं आहे आणि विराटचं मास दिलेलं आहे 80 किलोग्राम दिलेलं आहे. लक्षात, म्हणजे या ठिकाणी या दोघांची वेट दिलेली आहेत आणि हे दोघं एकमेकांपासून दूर किती अंतरावर बसलेले आहेत, 1 मीटर डिस्टन्सवरती बसलेले आहेत. मग या दोघांमध्ये आपण पाहिलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो कोणत्याही दोन वस्तूमध्ये. मग या दोघांमध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे तो फाइंड आउट करायचा आपल्याला. काय करायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तर आपल्याला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल म्हणजेच न्यूटनचा ग्रॅव्हिटेशनल लॉ किंवा युनिव्हर्सल लॉ काय सांगतो, फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द मास 1 अँड मास 2. दोन वस्तू आहेत म्हणजेच महिंद्राचं मास आणि कुणाचं मास, विराटचं मास, या दोघांमध्ये असणाऱ्या डिस्टन्सचा स्क्वेअर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल. हे आपण या ठिकाणी या फॉर्म्युल्यावरून अकॉर्डिंग टू द न्यूटन्स लॉ आपल्याला हा फॉर्म्युल्यावरून काय काढायचं आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचा आहे. आता आपल्याला दिलेलं काय काय आहे, कोणकोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहूया. तर
which components or which constituents we have given here. Given a distance between the Mahindra and Virat. दोघांमधलं डिस्टन्स किती आहे 1 मीटर आहे. या डिस्टन्सला आपण आर तरी म्हणतो किंवा डी तरी म्हणतो. लक्षात, दोघांमधलं डिस्टन्स मोस्टली आपण आरच यूज करतो. आपल्याला ग्रॅव्हिटेशनल लॉमध्ये दिलेलं आहे डी स्क्वेअर दिलेलं आहे. तुम्ही इथं आर लिहिलं तरी चालेल, डी लिहिलं तरी चालेल. आलं लक्षात. तर मोस्टली आरच लिहितात या ठिकाणी. पाहूया आपण दोघांमधलं डिस्टन्स किती दिलेलं आहे. मग 1 मीटर दिलेलं आहे. त्याच्यानंतर मास ऑफ महिंद्रा इज म्हणजेच M1 कन्सिडर करणार आहोत. लक्षात, म्हणजेच महिंद्राचं मास M1ने कन्सिडर केलं जातं. महिंद्राचं मास किती दिलेलं आहे मग 75 किलोग्राम. देन मास ऑफ द विराट इज M2ने इंडिकेट करूया आपण. M2ने इंडिकेट करू म्हणजेच या ठिकाणी 80 किलोग्राम आहे. नाव ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजे कॅपिटल जी. कॅपिटल जीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. काय दिलेली 6.67 इंटू 10⁻11 आणि ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचा युनिट आपण काढलं होतं या अगोदरच्या पॉईंटमध्ये. काय दिलं होतं न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. हे कशाचं युनिट आहे. या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटचं युनिट आहे किंवा प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंटचं युनिट या ठिकाणी दिलेलं आहे. तर या ठिकाणी पहा आपल्याला व्हॅल्यूज पुटअप करायच्यात या फॉर्म्युल्यामध्ये. जीची व्हॅल्यू दिलेली, M1ची व्हॅल्यू दिलेली, M2ची व्हॅल्यू दिलेली, त्याच्यानंतर डी म्हणजेच या ठिकाणी आरची व्हॅल्यू किंवा डीची व्हॅल्यू दिलेली. या ठिकाणी आपण व्हॅल्यूज ठेवून देऊया. काय दिलेले सांगा. F इज इक्वल टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज इक्वल टू या दोघांमधलं ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढायचं आपल्याला. म्हणजेच या ठिकाणी जीची व्हॅल्यू किती दिलेली 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg स्क्वेअर. इथे तुम्हाला युनिट लिहायची गरज नाही फॉर्म्युल्यामध्ये. देन इंटू M1 किती दिलेलं आहे आपल्याला. M1 किती दिलेलं आहे 75. M1 म्हणजे कोण, कोणाचं मास, मास ऑफ द महिंद्रा, महिंद्राचं मास. म्हणजे या ठिकाणी 75 किलोग्रॅम. सॉरी किलोग्रॅम लिहायची गरज नाही ते युनिट. त्याच्यानंतर M2 म्हणजे काय तर मास ऑफ विराट. M2चं काय आहे मास ऑफ विराट. विराटचं मास किती दिलेलं आहे आपल्याला या ठिकाणी 80 किलोग्रॅम. लक्षात. डिवायडेड बाय या दोघांमध्ये डिस्टन्स, या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे. आपण दोन वस्तूमधलं डिस्टन्स करतो त्याचा स्क्वेअर करतो. म्हणजे या ठिकाणी डिस्टन्सचं स्क्वेअर काय दिलेलं आहे 1 दिलेलं आहे डिस्टन्स म्हणजेच आर किंवा डी आरचा स्क्वेअर. आता याला काय करायचं आपल्याला सॉल्व करायचं आहे. म्हणजे दोघांमधलं काय निघेल आपल्याला अट्रॅक्टिव्ह फोर्स निघेल म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स निघेल. पाहूया आपण या ठिकाणी काय सांगते ते. इज इक्वल टू 6.67 इंटू 10⁻11 इंटू 75 अँड 80चं जर मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्याला 6000 मिळतात. लक्षात. डिवायडेड बाय 1चा स्क्वेअर 1च असतो. 1चा स्क्वेअर काय असतो 1च असतो. नाव इज इक्वल टू आता या दोघांचं जर आपण मल्टिप्लिकेशन जर केलं तर काय मिळेल आपल्याला. या ठिकाणी पहा इथं आपण मल्टिप्लिकेशन करूया 6.67 इंटू 6000. या ठिकाणी आपण काय करूया 6नेच मल्टिप्लाय करून घेऊया. 6 7 42 we get here 2 and carry 4. 6 6 36 means 36 मधला आपण काय घ्यायचं 6 घ्यायचा. 36 plus 4 how much 40 म्हणजेच we take 0 another 4 carry here. Then 6 6 36 then 40 also. Now write here 40. Now 6 3 zeros here 6000 then we 6000. Now here 1 2 3 4 5 5च्या नंतर काय करायचं आपल्याला 5च्या नंतर 6च्या नंतर एक पॉईंट द्यायचा आहे. पाय ठिकाणी 1 2 3 4 5 6 6च्या नंतर 1 2 3 4 5 इथे आपल्याला काय द्यायचं आहे 5च्या नंतर पॉईंट द्यायचं आहे. लक्षात. म्हणजेच या ठिकाणी 5च्या नंतर आपण काय दिला 0 दिला. म्हणजेच या ठिकाणी एक मिनिट इथे काय करूया असं आपण पॉईंट देऊया. पॉईंट दिल्याच्या नंतर म्हणजे आपल्याला व्हॅल्यूज काय मिळाल्या त्याच्यानंतर आपल्याला हे 3 zeros देऊन टाकायचे पुढे. 3 0 या पुढे देऊन टाकूया.
तर या ठिकाणी याचं जर मल्टिप्लिकेशन जर केलं आपण 6000चं आणि 6.67 इंटू 67चं जर आपण मल्टिप्लिकेशन जर केलं तर आपल्याला काय मिळतं 0.2000 आलं लक्षात. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला, तर याला आपण मल्टिप्लाय काय करू, याला 10च्या पॉवरमध्ये घेऊया, या 6ला काय करूया इथं 10च्या पॉवरमध्ये घेऊया, 3 इंटू राहिलेला 10चा पॉवर 10⁻11 असं घेतलं. म्हणजे या 6ला जर आपण काय केलं इंटू 10⁻3 असं जर केलं 6000ला तर तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने येऊन जाईल. म्हणजे इथे आपण 6 अशा पद्धतीने घेतलं, देन डिवायडेड बाय 1. लक्षात येते काय केलं आपण या ठिकाणी 6000चा पॉवर 10 केला असा, या 6000चा काय केला आपण या ठिकाणी 6000चा इंटू 10⁻2 असं केलं आपण या ठिकाणी इथे लिहिलं. म्हणजे 6चं मल्टिप्लिकेशन याच्यासोबत केल्याच्यानंतर ही व्हॅल्यू आली आपल्याला 10चा पॉवर, या ठिकाणी 10चा पॉवर घेतला आपण. तर आपण काय करूया तुम्हाला समजेल लगेच, स्टेपमध्ये लिहूनच टाकू ते, स्टेपमध्येच लिहून टाकूया. हे पहा 6.67 इंटू 10⁻11 इंटू 6 इंटू 10⁻3 डिवायडेड बाय 1. आता 10⁻3 याच्यामधून काय करूया मायनस करून घेऊया, म्हणजे या 11मधून -11मधून 3 काढून टाकू. म्हणजे काय राहील या ठिकाणी आपल्याला 6चा याचा आपण काय केला मल्टिप्लिकेशन केल्याच्यानंतर काय आलं 0.202 इंटू 10⁻2 काय राहील या ठिकाणी 8 -8 10⁻⁻8. म्हणजे या ठिकाणी 10⁻11 इंटू 10⁻3. तर आपल्याला या ठिकाणी इंडेक्सचं काय होत असतं ॲडिशन किंवा मल्टिप्लिकेशन जर असेल तर ॲडिशन होऊन जातं. म्हणजे ॲडिशन या ठिकाणी कसं होईल 11 + 3 म्हणजेच मायनस करायचं, मोठ्या संख्येचं साईन द्यावं लागेल मायनस करून. म्हणजे या ठिकाणी काय येईल आपल्याला 10⁻8 लक्षात, आणि मोठ्या संख्येचं साईन कोणतं आहे 11 आहे -8. म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने आपण इथे घेतलं हे. त्यानंतर इथं 1 घेतला. हां आता या ठिकाणी आपल्याला हा पॉईंट जर पुढे सरकवला तर परत 10चा पॉवर येतो, 1 पॉवर येतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला काय मिळेल आपण काय केलं 0.02 इंटू 10⁻1 इंटू 10⁻8 असं येईल. म्हणजेच या ठिकाणी परत तुम्हाला इथे काही नाही म्हणजे 1 असतो, म्हणजेच मायनस करून घ्या म्हणजे 7 येईल. या ठिकाणी 1 या ठिकाणी लिहा किंवा नका लिहू, तुम्हाला डिनॉमिनेटरला त्याच्या काय असतो नसला तरी म्हणजे त्या ठिकाणी आहेच ऑलरेडी असतोच, म्हणजे या ठिकाणी असं लिहिलं तरी चालेल. मग या ठिकाणी काय येईल आपल्याला 4.002 इंटू 10⁻⁻7 काय न्यूटन. म्हणजेच या दोघांमध्ये फोर्स किती आहे या ठिकाणी, या दोघांमधला फोर्स विराट आणि महिंद्रामधला फोर्स किती आहे 4.002 इंटू 10⁻7. -7 म्हणजे या ठिकाणी इथे मायनस, इथे या ठिकाणी अशा पद्धतीनं 0 राहतील. कुठे 0 कुठे येतील या ठिकाणी पुढे असे 0 येतील, आणि त्याच्यानंतर 402 अशा पद्धतीने येईल. म्हणजेच पॉईंट देऊन आणि तो म्हणजे या ठिकाणी खूपच निग्लिजिबल हे काय आहे या ठिकाणी हा फोर्स जो आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्स 4.002 इंटू 10⁻7 न्यूटन एवढा फोर्स कोणामध्ये आहे या दोघांमध्ये आहे, विराट आणि महिंद्रामध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी हा खूपच निग्लिजिबल असल्यामुळे, खूपच स्मॉल असल्यामुळे या ठिकाणी दोघांमध्ये काय झालेलं दिसत नाही, आपल्याला अट्रॅक्शन दिसत नाही. लक्षात. म्हणजे या ठिकाणी पहा दिस इज अ व्हेरी पहा ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द महिंद्रा अँड विराट इज काय या ठिकाणी द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन gravitational force between Mahindra and Virat is 4.002 into 10⁻⁻7 न्यूटन.
This force is a very small force. This force is a very small force. Now this force is a very small force. Now if the force of a friction between the Mahindra and bench, महिंद्रा मध्ये आणि बेंच मध्ये काय फ्रिक्शन फोर्स आहे आणि तुम्हाला माहिती आहे ग्रॅव्हिटेशनल फोर्सपेक्षा फ्रिक्शन फोर्स हा नेचरमधला कोणताही दुसरा फोर्स हा कसा असतो, ग्रेटर असतो. देन बेंच ऑन विच इज द सिटिंग इज अ झिरो. म्हणजे या ठिकाणी काय आहे, जर या ठिकाणी तुम्हाला महिंद्रा आणि बेंच यामधला जो फ्रिक्शन फोर्स आहे जर तो झिरो असता, कशामधला, महिंद्रा आणि बेंचमधला जो फ्रिक्शन फोर्स आहे तो जर झिरो असता, झिरो, तर आपल्याला महिंद्रा आणि विराट एकमेकांकडे मूव्ह झालेले दिसले असते. पण या 4.4 पेक्षाही जास्त तो फोर्स आहे. फोर्सपेक्षा 4.00 × 2 × 10⁻⁷ न्यूटनपेक्षाही जास्त फोर्स आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला महिंद्रा आणि विराट काय होत नाहीत, एकमेकांकडे मूव्ह झालेले दिसत नाहीत. देन ही विल स्टार्ट मुव्हिंग टुवर्ड्स विराट अंडर द ॲक्शन ऑफ दिस फोर्स. म्हणजे या ठिकाणी जर फ्रिक्शन फोर्स जर झिरो असता तर तेव्हा आपल्याला विराट आणि कोण, महिंद्रा एकमेकांकडे मूव्ह झालेले दिसले असते. नाउ वी कॅन कॅल्क्युलेट हिज ॲक्सलरेशन अँड वेलॉसिटी बाय युझिंग द न्यूटन्स लॉ ऑफ मोशन. तर आपल्याला काय करायचं आहे, याचवरून आपल्याला काय काढायचं आता, या दोघांमध्ये समजा जर झिरो फोर्स असता तर मग वेलॉसिटी काय असते आणि ॲक्सलरेशन काय असतं दोघांमधलं. महिंद्रा आणि विराट जेव्हा आपल्याला मूव्ह झालेले दिसले असते, जेव्हा कधी मूव्ह होताना दिसले असते, जेव्हा फ्रिक्शन फोर्स बेंचमधला आणि महिंद्रामधला फ्रिक्शन फोर्स जर झिरो असतात तर. बरं, जेव्हा झिरो असेल तेव्हा यांचं ॲक्सलरेशन काय असतं, ॲक्सलरेशन काय असायला पाहिजे हे आपण काय करूया, दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये पाहून घेऊया आपण या लगेच. नाउ नेक्स्ट क्वेश्चन फाइंड आउट द velocity and acceleration between the Mahindra and Virat when friction is a zero, friction force is a zero. At that time what is the velocity and what is the acceleration between the Mahindra and Virat. म्हणजे जेव्हा फ्रिक्शन फोर्स जर झिरो असेल बेंचमधला आणि विराटमधला, तेव्हा झिरो असल्याच्या नंतर यांचं दोघांमध्ये असणारी जी काही ॲक्सलरेशन असेल, जे काही वेलॉसिटी असेल, ही किती आहे हे आपल्याला या एक्झाम्पलवरून फाइंड आउट करायचं आहे. तर पहा या ठिकाणी क्वेश्चन काय विचारलेला आहे. इन द प्रिव्हियस एक्झाम्पलवरून आपल्याला पाहायचं या ठिकाणी, ॲझ्युमिंग दॅट द बेंच ऑन विच महिंद्रा इज सिटिंग इज फ्रिक्शनलेस. म्हणजे कोणत्याही प्रकारचं महिंद्रा फ्रिक्शनलेस, म्हणजे कोणत्याही प्रकारचं फ्रिक्शन फोर्स नाही आहे त्या दोघांमध्ये, बेंचमध्येही नाही आणि महिंद्रामध्येही नाही, म्हणजे झिरो फोर्स आहे असं सांगितलं त्यांनी. स्टार्टिंग विथ झिरो व्हॅलॉसिटी, आणि तो जेव्हा मूव्ह व्हायला सुरुवात होतो, जेव्हा फ्रिक्शन फोर्स झिरो असतो तेव्हा झिरो व्हॅलॉसिटीपासून स्टार्ट होतो. कुठे, कुणाकडे मूव्ह होतो स्टार्ट, व्हॅलॉसिटी महिंद्रा हा विराटकडे मूव्ह व्हायला सुरुवात होते. कोणत्या व्हॅलॉसिटीपासून, झिरो व्हॅलॉसिटीपासून. म्हणजे इनिशियल व्हॅलॉसिटी झिरो दिलेली या ठिकाणी. इनिशियल व्हॅलॉसिटी म्हणजेच यूने इंडिकेट केलेली, आलं लक्षात. तर या ठिकाणी इनिशियल व्हॅलॉसिटी, व्हॉट विल बी द महिंद्राज व्हॅलॉसिटी. मग आपल्याला महिंद्राची व्हॅलॉसिटी काढायची ऑफ मोशन टुवर्ड्स आफ्टर 1 सेकंड. म्हणजे सुरुवातीला त्याची व्हॅलॉसिटी झिरो होती, पण एका सेकंदाच्या नंतर त्याची व्हॅलॉसिटी किती असणार आहे, म्हणजे तो कोणत्या व्हॅलॉसिटीने त्या विराटकडे मूव्ह होईल हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. विल दिस व्हॅलॉसिटी चेंज विथ टाईम अँड हाऊ. तर या म्हणजेच टायमानुसार त्याची व्हॅलॉसिटी चेंज कशी होईल आणि व्हॅलॉसिटी किती असेल हे आपल्याला, कशी व्हॅलॉसिटी चेंज होईल आणि व्हॅलॉसिटी किती असेल हे आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. तर आपल्याला दोन गोष्टी या ठिकाणी फाइंड आउट करायच्या. महिंद्राची जी काही व्हॅलॉसिटी आहे, कुणाकडे मूव्ह होण्याची, विराटकडे मूव्ह होण्याची जी व्हॅलॉसिटी आहे ती व्हॅलॉसिटी फाइंड आउट करायची. आता या ठिकाणी आपल्याला जर या ठिकाणी व्हॅलॉसिटी किंवा ॲक्सलरेशन जर फाइंड आउट करायचं असेल, ॲक्सलरेशन अँड व्हॅलॉसिटी जर फाइंड आउट करायची असेल तर या ठिकाणी आपल्याला न्यूटनच्या सेकंड लॉमध्ये काय सांगितलेलं आहे, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ. अगोदर आपल्याला काय काय दिलेलं या ठिकाणी, गिवन काय काय, अ फोर्स बिटवीन ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन द महिंद्रा अँड विराट इज
4.002 इंटू 10⁻⁻7 न्यूटन. 10⁻⁷ न्यूटन हा फोर्स अगोदरच्या क्वेश्चनमध्ये दिलेला आहे. त्याच्यानंतर महिंद्राज मास किती दिलेलं आहे 75 किलोग्रॅम. आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे या ठिकाणी, ॲक्सलरेशन फाइंड आउट करायचं आहे. ॲक्सलरेशन म्हणजेच ए फाइंड आउट करायचं आहे या ठिकाणी. मग ए जर फाइंड आउट करायचं असेल तर आपल्याला न्यूटनच्या सेकंड लॉवरून जो फॉर्म्युला आलेला आहे, अकॉर्डिंग टू द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, according to the Newton's second law of motion, second law of motion, we saw in the previous standard, Newton's law, 3 Newton's law and 3 kinematical equation of the Newton's 3 kinematical equation we saw in the previous standard, 9th standard, laws of motion chapter. According to the Newton's law of motion, तर काय या ठिकाणी सेकंड लॉ नुसार आपल्याला फॉर्म्युला काय मिळालेला होता, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, हा फॉर्म्युला मिळाला होता आपण सेकंड लॉवरून. मग या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, ॲक्सलरेशन फाइंड आउट करायचं आहे. फोर्स दिलेला आहे या ठिकाणी आणि मास दिलेले, म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यूज काय करायच्यात, पुटअप करायच्यात आपल्याला. सरळ सरळ व्हॅल्यू पुटअप करून द्या. या ठिकाणी पहा, फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन, म्हणजेच या ठिकाणी फोर्स किती दिलेला आहे 4.002 इंटू 10⁻⁻7 इज इक्वल टू मास किती दिलेलं आहे 75 इंटू ए. म्हणजेच या ठिकाणी आपण हा 75 शिफ्ट जर केला तर काय येतं या ठिकाणी 0.002 इंटू 10⁻⁻7 डिवायडेड बाय 75 इज इक्वल टू ए. आपल्याला म्हणजे व्हॅल्यूज काय मिळाल्या पहा या ठिकाणी. आता आपल्याला 75 आणि 4.002चं काय करायचं आहे, डिव्हिजन करायचं आहे. डिव्हिजन करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, या ठिकाणी आपण जर जेव्हा डिव्हिजन करत असतो तेव्हा आपल्याला काय करावं लागतं, इथे पहा फॉर एक्झाम्पल 4 पॉईंट आपण ह्या 10⁻⁻7 हा थोडा बाजूला ठेवूया, तोपर्यंत 75. आता आपल्याला माहिती आहे पॉईंट जर उडवायचा असेल तर पॉईंटच्या पुढे किती डिजिट आहेत, 3 डिजिट आहेत. 3 डिजिटचे 0 दिले आपण खालच्या बाजूला डिनॉमिनेटरला. दिल्याच्या नंतर हे झाला 75,000 झाला, वरचा आहे 4002 असे तर या ठिकाणी याला काय होत नाही, डिव्हिजन होणार नाही 4000ला 75,000ने. मग काय करावं लागेल आपल्याला, या ठिकाणी काय करायचं आहे, मग आपण या ठिकाणी सरळ सरळ तुम्हाला मी सोप्या पद्धतीने 75,000 इन ब्रॅकेट इथं डिव्हिजन करण्यासाठी आपल्याला असं घ्यावं लागेल. मग या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, इथे 75,000 म्हणजे 0 घ्यावा लागेल, 0 देऊन पॉईंट म्हणजे तिथे एक 0 येईल, म्हणजे 40,000लाही जात नाही. मग काय करावं लागेल, परत एक 0 घ्यावं लागेल इथे. मग या ठिकाणी असं 0 घेतला लक्षात, म्हणजेच 75,000 आणि या ठिकाणी 4 लाख पहा 4,02,200 ही आली व्हॅल्यू आपल्याला. मग मला सांगा या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे 75,000ने. आता 75,005 म्हणजे या ठिकाणी आपल्याला 75,000 टू द या ठिकाणी काय येईल आपल्याला 3,72,500 असं येतं. म्हणजेच या ठिकाणी 3,75,200 असंही बरोबर आहे का. एक मिनिट हा 5 करायचं आहे ना, इथं 5ने करूया आपण डिवाइड 0,0,0,5 35 एवढं येतं 5,000 असं येतं. म्हणजे राहिलं काय मग आता या ठिकाणी आपण जर याचं जर काय केलं, डिव्हिजन जर केलं म्हणजे सबट्रॅक्शन जर केलं 0,0,2,582 देन 0 म्हणजेच 25,200 एवढी राहते. म्हणजे त्याने कशाला भागला आपण 5ने भाग दिल्याच्या नंतर लक्षात.
त्याच्यानंतर आता यालाही भाग जात नाही, 0 ऑलरेडी घेतलेला आहे, मग पुढे 0 घेऊन टाका एक, आणि काय येतं मग या ठिकाणी 3 म्हणजेच 2,10,000. आलं लक्षात? 2,10,000 असं येतं. 3 म्हणजेच या ठिकाणी काय राहतं 0,4200. म्हणजेच 42,000ला भाग जात नाही 75ने, परत या ठिकाणी 0 घेतला, म्हणजेच या ठिकाणी परत काय करावं लागेल, कितीने भाग द्यावा लागेल, परत आपल्याला 5ने भाग द्यावा लागेल. म्हणजे आपण एवढं जास्त पुढं जायचं नाही, 2-3 डिजिटपर्यंत आलोत आपण पॉईंटच्या नंतर. म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काय येतं, अशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी 0.053 इंटू, म्हणजे अशा पद्धतीने येईल ए इज इक्वल टू ॲक्सलरेशन इज इक्वल टू काय आलं आपल्याला या ठिकाणी 0.053 इंटू 10⁻⁻7 मीटर पर सेकंद. हे काय झालं आपलं ॲक्सलरेशन आलं. हे झालं ॲक्सलरेशन मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे ॲक्सलरेशन आलेलं आहे इज इक्वल टू ॲक्सलरेशन. याला जर आपल्याला 10चा पॉवर म्हणजे पॉवरमध्ये जर घ्यायचं असेल, पुन्हा आणखी याला जर व्यवस्थित करायचं असेल तर काय करायचं, 0च्या नंतर एक काय म्हणजे पॉईंटच्या नंतर एक 0 आहे, मग हा पॉईंट जर पुढे घ्यायचा असेल, सरकवायचा असेल तर काय करायचं, या ठिकाणी 10चा पॉवर वाढवावा लागेल, मायनसमध्ये 10चा पॉवर वाढवावा लागतो. म्हणजेच या ठिकाणी 0.53 इंटू 10⁻⁻1 इंटू 10⁻⁻7 मीटर पर सेकंद. परत आपण पुढे वाढवला तर परत आणखीन मग 10चा पॉवर वाढतो, म्हणजे -2 होतो. म्हणजेच या ठिकाणी 5.3 इंटू 10⁻2 होतो. लक्षात, एक वाढला पॉईंट वाढत गेला, म्हणजे या ठिकाणी देन -7 आला मीटर पर सेकंद स्क्वेअर. आता या मायनसचं काय होतं, ॲडिशन होईल, -9 होऊन जाईल. म्हणजेच या ठिकाणी 5.3 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंद स्क्वेअर. हे काय झालं, त्याचं ॲक्सलरेशन आलं. कशाचं, कुणाचं ॲक्सलरेशन आलं, महिंद्राचं. महिंद्राचं जर फ्रिक्शन फोर्स जर 0 असेल तर महिंद्राचं जे काही ॲक्सलरेशन असेल ते कसं असेल, तर या ठिकाणी 5.3 इंटू 10⁻⁹ मीटर पर सेकंद असं याचं काय असेल, या ठिकाणी ॲक्सलरेशन असेल. त्याच्यामध्येच त्यांनी असं विचारलेलं आहे की आपल्याला व्हॅलोसिटी पण काढायची. काय काढायचं, फाइंड आउट करायचं आहे. या ठिकाणी त्यांनी ही विचारले की व्हॉट इज द व्हॅलोसिटी. आपल्याला व्हॅलोसिटी पण फाइंड आउट करायची महिंद्राची आफ्टर 1 सेकंद. सुरुवातीला इनिशियल व्हॅलोसिटी किती आहे याची, u इज इक्वल टू 0. सुरुवातीला व्हॅलोसिटी काय सांगितली त्यांनी, स्टार्टिंग विथ म्हणजे इनिशियल व्हॅलोसिटी 0 दिलेली. आपण कायनॅमॅटिकल इक्वेशन पाहिलेत गेल्या वर्षी. कायनॅमॅटिकल इक्वेशन आपल्याला या ठिकाणी फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन या ठिकाणी अप्लाय करायचं आहे. कोणतं कायनॅमॅटिकल इक्वेशन, फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन. फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन काय आहे, अकॉर्डिंग टू द कायनॅमॅटिकल इक्वेशन, न्यूटन्स कायनॅमॅटिकल इक्वेशन, according to the first कायनॅमॅटिकल इक्वेशन. फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन काय, मग व्हेलॉसिटी टाइम रिलेशन, म्हणजेच v इज इक्वल टू u प्लस at. दिस इज द फर्स्ट कायनॅमॅटिकल इक्वेशन. आता या ठिकाणी आपल्याला व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. फाइंड आउट काय करायचं आहे, व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची. इनिशियल व्हेलॉसिटी 0 दिलेली, ॲक्सलरेशन आपल्याला दिलेलं आहे, आणि टाईम आफ्टर 1 सेकंद, 1 सेकंदाच्या नंतर व्हेलॉसिटी काय असेल असं विचारलं त्यांनी. म्हणजेच t इज इक्वल टू काय दिलं या ठिकाणी आपल्याला, t इज इक्वल टू या ठिकाणी आपण लिहूया टाइम इज इक्वल टू, टाइम दिलेला आहे 1 सेकंद. लक्षात, टाइम इज इक्वल टू 1 सेकंद गिवनमध्ये दिलेले. म्हणजे या ठिकाणी व्हॅल्यूज ठेवायच्यात. v ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची, u ची व्हॅल्यू 0 दिलेली, प्लस ॲक्सलरेशन काय दिलेलं आहे 5.3 इंटू 10⁻⁹ इंटू 1 सेकंद. म्हणजेच व्हॅलोसिटी काय असेल या ठिकाणी, काय येईल आपल्याला 5.3 इंटू 10⁻⁹ या ठिकाणी आपल्याला काय येईल, ही मीटर पर सेकंद अशी व्हॅलोसिटी कुणाची असेल, महिंद्राची विराटकडे मूव्ह होताना त्याची व्हॅलोसिटी असेल.
आलं लक्षात. म्हणजे या ठिकाणी आपल्याला महिंद्रा कोणत्या व्हेलॉसिटीने मूव्ह होईल आणि त्याच्यामध्ये ॲक्सलरेशन काय असेल या दोन्ही एक्झाम्पलवरून आपल्याला या ठिकाणी पाहिलेले आपण. तर या ठिकाणी पुढे काय सांगते ते पाहूया आपण. ॲझ्युमिंग द बेंच टू बी द फ्रिक्शनलेस, म्हणजेच या ठिकाणी फ्रिक्शनलेस आहे बेंच. महिंद्राज व्हेलॉसिटी इज आफ्टर 1 सेकंड विल बी 5.3 into 10⁹ मीटर पर सेकंड. दिस इज ॲन एक्स्ट्रीमली स्मॉल व्हेलॉसिटी. ही कशी व्हेलॉसिटी आहे, खूपच कमी, म्हणजेच -9, 10⁻⁹ म्हणजेच या ठिकाणी 9 झिरोज आहेत पुढे. काय या ठिकाणी 0.5, या ठिकाणी काय आहेत 9 झिरोज आहेत, नंतर 53 येईल, असं 0 पॉईंट असं येईल आपल्याला या ठिकाणी आन्सर. याचं -9 घेतलेलं आहे, म्हणजेच या ठिकाणी 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असं येईल आणि 53 म्हणजे अशी याची काय आहे मीटर पर सेकंद एवढी व्हेलॉसिटी आहे. म्हणजेच खूपच या ठिकाणी निग्लिजिबल व्हेलॉसिटी आहे. या निग्लिजिबल व्हेलॉसिटीमध्ये त्याची मुवमेंट होताना आपल्याला दिसणार नाही. लक्षात पहा या ठिकाणी द व्हेलॉसिटी विल इन्क्रीजेस विथ टाइम बिकॉज ऑफ ॲक्सलरेशन. नाउ द ॲक्सलरेशन विल ऑल्सो नॉट रिमेन कॉन्स्टंट. नॉट रिमेन कॉन्स्टंट म्हणजेच या ठिकाणी ॲक्सलरेशन ही कॉन्स्टंट राहणार नाही. ॲज महिंद्रा मूव्ज टुवर्ड द विराटकडे जेव्हा मूव्ह होत असतो तेव्हा त्याचं जी काय ॲक्सलरेशन आहे ते कॉन्स्टंट राहणार नाही. द डिस्टन्स बिटवीन दॅम विल डिक्रीजेस. त्यांचं काय होईल, डिस्टन्स कमी कमी होत जाईल. बट कॉझिंग इन्क्रीजेस इन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. आणि डिस्टन्स कमी झालं दोघांमधलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढत जाईल. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढत गेला की काय होईल या ठिकाणी देअर बाय इन्क्रीजिंग द ॲक्सलरेशन ॲज पर द न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. आणि न्यूटनच्या सेकंड लॉवरून आपल्याला अशा पद्धतीनं हे काय होत जाईल, डिस्टन्स कमी कमी होत जाऊन ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढत जाईल. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स वाढत गेला की ॲक्सलरेशन इन्क्रीज होत जाईल. आणि ॲक्सलरेशन इन्क्रीज होत गेलं की तुम्हाला त्या ठिकाणी डिस्टन्स कमी झाल्याच्या नंतर मोशन ही स्टॉप होऊन जाईल. नाव यूज ब्रेन पॉवरमध्ये एक क्वेश्चन विचारला तुम्हाला, ॲझ्युमिंग द ॲक्सलरेशन इन एक्झाम्पल 2. म्हणजे ह्या दुसरा एक्झाम्पलमध्ये काय सांगितलेलं आहे, ॲझ्युम काय केलेलं आहे, ॲक्सलरेशन ॲझ्युम केलेलं आहे. रिमेन्स कॉन्स्टंट या ठिकाणी ॲझ्युम दाखवलेलं आहे. देन हाऊ लॉंग महिंद्रा टेक टू मूव्ह 1 सेंटीमीटर टुवर्ड्स विराट. म्हणजे या ठिकाणी 1 सेंटीमीटर जर लॉंग असेल, अशा पद्धतीनं जर असेल तर त्यांच्यामध्ये विराटमध्ये आणि याच्यामध्ये कशा पद्धतीनं हाऊ लॉंग विल महिंद्रा टेक टू मूव्ह 1 सेंटीमीटर टुवर्ड्स विराट. म्हणजे विराटला 1 सेंटीमीटर मूव्ह होण्यासाठी या ठिकाणी तिची जी काही कॉन्स्टंट व्हेलॉसिटी ॲक्सलरेशन दाखवलेलं आहे ते कशा पद्धतीनं दाखवलेलं आहे, म्हणजे काय होईल हे आपण या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर आपल्याला पाहायचं आहे पॉईंट पुढचा पॉईंट आहे की डू यू नोमध्ये काय सांगितलेलं ते पाहूया. नेक्स्ट पिरियडला आपण हे पाहणार आहोत.